जय श्री कृष्ण. श्रावण महिमा भाग 2. ओम नमः शिवाय. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. हर हर महादेव, हर हर महादेव. भगवत भक्तांनो, श्रावण महिमा या मालिकेच्या या दुसऱ्या भागात आपले मनपूर्वक स्वागत. काल आपण हे जाणून घेतलं की श्रावण महिना इतका पवित्र का आहे, आणि आज आपण समजून घेणार आहोत श्रावण सोमवारचा उपवास का करावा. फक्त उपाशी राहणे म्हणजे उपवास आहे का, की त्यामागे काही गहन शास्त्रही आहे, हेही आपण आता जाणून घेणार आहोत. तर सख्यांनो, उपवास म्हणजे उप अधिक वास. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे, अर्थात जवळ राहणे. मग कुणाच्या जवळ राहणे? आपण म्हणतो ना, मी देवाचा उपवास धरला किंवा केला, म्हणजे देवाच्या जवळ राहणे. पण ते केवळ शरीराने नव्हे बरं का, भक्तिभावाने देवाजवळ राहणे म्हणजे खरा उपवास. म्हणून फक्त अन्न सोडणं म्हणजे उपवास नाही, तर वैराग्याची भावना म्हणजे देवा मला काही नको, फक्त तू हवा आहेस, अशी निस्वार्थ भक्ती म्हणजे उपवास करणे. म्हणून तर भगवद्गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. अर्थात आहार, विहार, कर्म आणि विश्रांती यामध्ये संयम ठेवणाऱ्यालाच योग आणि अंतःशांती प्राप्त होते. म्हणून उपवास म्हणजे स्वतःला त्रास देणे नव्हे, तर संयम शिकवणे. आणि शिव महिम स्तोत्र सांगतं, महिम नः पारं ते परं विदुषो यद्यसदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तद्वसन्नात् स्वयि गिरः. अर्थात, हे महादेवा, तुमचा महिमा एवढा अनंत आहे की ब्रह्मा इत्यादी देवतांना सुद्धा तुमचे वर्णन पूर्णपणे करता येत नाही. आणि शिव महापुराण सुद्धा सांगतं की भगवान शंकराला सोन्याचे अलंकार नकोत, एक लोटा शुद्ध जल आणि शुद्ध अंतःकरण आणि नामस्मरण हेच प्रिय आहे. आणि आजचा शास्त्राधारित उपाय म्हणजे, जर घरामध्ये सतत तणाव असेल, मन अस्वस्थ असेल, नकारात्मक विचार येत असतील, तर प्रत्येक श्रावण सोमवारी संध्याकाळी तुपाचा दिवा लावा आणि भगवान शिवासमोर 11 वेळा ओम नमः शिवाय जप करा. आणि त्यानंतर 108 वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिव वंदनाम मृत्युर्मोक्षेयमामृता. हा महामृत्युंजय मंत्र 108 वेळा म्हणा. आणि हे त्रिनेत्रधारी शिवा, हे महादेवा, जसे पिकलेले फळ सहज वेलीपासून सुटते, तसे आम्हाला दुःख, भय आणि या बंधनातून मुक्त कर. मग आज आपण असा संकल्प करूया की फक्त अन्नाचा नाही, तर क्रोध, अहंकाराचा आणि स्वार्थाचा उपवास करूया आणि भगवान शिवाच्या अधिक जवळ जाऊया. आज जाता जाता एक विचार मनामध्ये रुजवून जाते. उपाय तेव्हाच फळ देतात जेव्हा त्यांच्या सोबत श्रद्धा, सदाचार आणि भगवंताचे स्मरण असते. आणि केवळ कर्मकांड नव्हे, तर मनाची शुद्धी हाच श्रावणाचा खरा संदेश आहे. सर्वांच्या जीवनात श्रद्धा, भक्ती
सदाचार, प्रेम आणि शांती राहो अशी शिवचरणी प्रार्थना करते आणि भेटू पुढील भागात. तोपर्यंत सर्वांना हर हर महादेव आणि जय श्री कृष्ण.